श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ लेखमाला लेखक क्रमांक 15। विदुरा नगरी बिदर व श्रीकृष्णाच्या भूमिकेत श्रीपाद श्रीवल्लभ। रविदासाने एकदा नदीवर एका राजाला सुंदर युवती बरोबर जलक्रीडा करताना बघितले। तेव्हा त्याच्या मनात विचार आला की आपल्यालाही असे राजवैभव उपभोगायला मिळाले तर किती छान होईल। श्रीपाद नदीवर स्नानाला निघाले असता रविदासाने आपली ही इच्छा श्रीपादांजवळ व्यक्त केली। तेव्हा श्रीपादांनी त्याला वरदान दिले, ठीक आहे, तू विदुरा नगरीत यवन वंशात जन्म घेशील। नरसिंह सरस्वती अवतारात तुला माझ्या दर्शनाचे भाग्य लाभेल, असे अभय वरदान देऊन श्रीपाद रविदासाकडे पाहत हसू लागले। तेव्हा रविदास तिथल्या तिथे मृत्यू पावला। माझ्या अंतःचक्षुने सर्व विचित्र दृश्य बघितल्यामुळे मी संभ्रमित होऊन आश्चर्यचकित झालो। मी भानावर येताच श्रीपाद माझ्याकडे बघून पाहत हसत होते। श्रीपादांच्या क्षणोक्षणी घडणाऱ्या अशा नित्य लीलांविषयी काय सांगणार। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ 18 अध्याय 18। सन 1340च्या वैशाखात शंकर भट्ट व तिरुमलदासाचा मुलगा रविदास थोड्या वेळाच्या फरकाने कुरवपुरात श्रीपादांजवळ पोहोचतात। श्रीपाद बोटाने शंकर भट्टाचे कपाळावर दाबताच शंकर भट्टाची समाधी लागते व त्याला रविदासाची मनोकामना, त्यांवर श्रीपादांनी दिलेला आशीर्वाद। श्रीपाद हे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात रविदासास पुनर्दर्शन देण्याचं वचन, सन 1451 रविदासाचा मृत्यू, हे सर्व काही दिसतं। ग्रंथातील श्रीपादांच्या वरील आशीर्वादात दोन महत्वाचे शब्द आहेत, विदुरा नगरी आणि तेथील यवन वंशात रविदासाचा पुढील जन्म। विदुरा नगरी ही महाभारत काळातील विदुराची नगरी, विदुराच्या राज्याची राजधानी। विदुर हे देखील धर्मराज होते आणि धर्माच्या म्हणजे पांडवांच्या बाजूने होते। महाभारत धर्मयुद्धापूर्वी सलोख्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या बाजूने दुर्योधनाला युद्ध नको म्हणून समजावून सांगायला हस्तिनापूरला आला। तेव्हा दुर्योधनाने राजसभा बोलावली आणि या राजसभेत श्रीकृष्ण परमात्म्याला बंदिवान करायचा कट रचला। श्रीकृष्णाने दुर्योधनाचे अधर्मी अन्न नाकारून भक्त विदुराच्या निवासी साधे अन्न स्वीकारले आणि राजसभेत श्रीकृष्ण परमात्मा विदुराला आपल्या शेजारी येऊन घेऊन बसला। जेव्हा दुर्योधनाची सेना श्रीकृष्ण परमात्म्याला अटक करायला आली त्यावेळी श्रीकृष्णाने विदुर वगळता संपूर्ण राजसभा मूर्छित केली आणि विदुराला दिव्य दृष्टी दिली आणि स्वतः विश्वरूप धारण केले। त्यावेळी श्रीकृष्णाच्या शरीरातून क्रोधाचा अग्नी बाहेर फेकला जात होता। श्रीकृष्ण परमात्मा ताड ताड चालत सभेतून बाहेर पडले आणि रथावर स्वार होऊन तेथून निघाले, कारण आता युद्ध अटळ होते। हीच दिव्य दृष्टी श्रीपाद श्रीवल्लभांनी शंकर भट्टास दिली। तर असा हा पुण्यात्मा विदुर महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्र, गांधारी, कुंती समवेत वानप्रस्थास गेला आणि त्यानंतरच्या 5000 वर्षांच्या कालावधीत विदुरा नगरीवर कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, चौल, यादव अशा राजवटींनंतर सन 1323 मध्ये उलुघ खानाने विदुरा नगरी काबीज केली। तोवर विदुरा नगरी नाव अपभ्रंश होऊन बिदर झाले होते। सन 1323 म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरात अवतरल्यानंतर 3 वर्षांनी इथे श्रीपाद अवताराचा एक पैलू दिसतो, कारण उत्तरेकडून एक एक प्रांत जिंकून मोगल दक्षिणेकडे चालले होते, म्हणजे जवळपास निम्मी भारतभूमी गिळंकृत झाली होती। दक्षिण भारत वाचला तरच सनातन धर्म, सनातन संस्कृती टिकणार होती, अन्यथा आपली दैवत कोणती, त्यांची स्थानं, पूजाविधी कोणत्या हे सांगायला माणूस शिल्लक राहिला नसता। हे आक्रमण थोपविण्यासाठी जणू श्रीपाद अवतरले। किती भयान परिस्थिती असेल त्यावेळी, कारण स्वतः दत्त प्रभूंना श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरावे लागले आणि बाल श्रीपादांनी पिठापुरातूनच मोगल पोहोचलेल्या ठिकाणी जणू काही एक आडवी सीमारेषा भारत भूमीवर आखली।
श्रीपाद 2 वर्षांचे असताना त्यांनी दर्शनास आलेल्या एका योग्याला, तू हक्कबुक्क रायाकडून मी 16 वर्षांचा होईपर्यंत तेव्हा विजयनगरला हिंदू साम्राज्य निर्माण करशील आणि पुढील जन्मी दीक्षित नावाने तंजावरच्या साम्राज्याचा मुख्य सचिव होशील म्हणून सांगितले व स्वतः श्रीपाद सन 1336 मध्ये उत्तर भारत यात्रा करून गोकर्ण महाबळेश्वर येथे आले व 3 वर्षे म्हणजे सन 1339 पर्यंत येथेच थांबले. म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर ते हंपी ते पिठापूर अशी ही सीमारेषा. नंतर याच सीमारेषेवर सन 1340 मध्ये श्रीपाद कुरवपूरला आले व 10 वर्षे येथे वास्तव्य केले. गुप्त झाल्यानंतर श्रीपाद काही काळानंतर सन 1434 मध्ये या सीमारेषेवर गाणगापूरला आले व तब्बल 24 वर्षे त्यांनी रखवाली केली. गुप्त झाल्यानंतर त्यांनी सिद्ध अक्कलकोट स्वामी समर्थ आणि माणिक प्रभूंना याच सीमारेषेवर स्थानापन्न केले. नंतर आलेल्या शिवप्रभूंच्या पराक्रमामुळे आज आपली पिढी शांततेत जन्माला आली आहे. परंतु पुनश्च उद्रेक वाढू लागल्याने श्रीपाद कल्की अवतारात येत आहेत. रविदासाची राजभोग भोगण्याची वासनापूर्ती श्रीपाद त्याला स्वधर्मात पुढील जन्म देऊन करू शकत नव्हते का? पण आपण आखलेल्या सीमारेषेवर आपलाच ऋणानुबंधातील सेवक म्लेच्छ राजा म्हणून जन्माला घालून त्याला जन्मतः पुण्यबुद्धी देऊन श्रीपादांनी दक्षिणेवरील आक्रमण शिथिल करून टाकले. सन 1350 मध्ये स्वतः गुप्त होण्यापूर्वीच सन 1347 मध्ये रविदासास मृत्यू दिला. आधी त्याला गुलबर्ग्यात जन्म दिला आणि लगेचच राजधानी बिदरला हलवून तिथं बादशहाच्या घरात पुढील जन्म मोहम्मद अल्लाउद्दीन दुसरा म्हणून जन्माला घातला. सन 1451 मध्ये त्याला मांडीवरील व्याधीच्या निमित्ताने पूर्व स्मृती देत त्याला कायमचा सेवेत घेतला. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या सेवेत बादशहाला पाहून इतर मोगल पिल्लावळ शांत झाली आणि पुढील सर्व आक्रमण थंड झाल्यावर श्री गुरूंनी सन 1458 मध्ये स्वतःचा अवतार गुप्त केला आणि त्यानंतर 60 वर्ष सिद्धाने सर्व व्यवस्था पाहिली. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री गुरुचरित्र यामध्ये बहुतांश लीला या भक्ती आणि भक्त संबंधात आहेत. परंतु दोन्ही अवतार हे धर्मरक्षणार्थच झालेले आहेत. फक्त त्या नोंदी आज उपलब्ध नाहीत किंवा मुख्य कारभारी म्हणजे सिद्ध यांनी नियोजनपूर्वक त्या समोर येऊ दिलेल्या नसाव्यात. या 2 अवतारात धर्मरक्षणाला प्राधान्य देत नंतर स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज आणि इतर सर्व अवतारात मात्र युद्धजन्य परिस्थिती नसल्याने त्रस्त जनांसाठी भक्तीला प्राधान्य दिले असावे. त्यावेळी संधी देऊन फक्त धर्मरक्षण केले, मात्र आता संधी देऊनही उच्छेद शमत नसल्याने अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ कल्की अवतारात येत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतः शस्त्र न उचलता जगद्गुरूची भूमिका केली. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या आणि पुढील श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात तीच गुरु ही भूमिका धरून आहे. मात्र कल्की अवतार हा गुरु रूपात नसून योद्धा रूपात आहे. सन 1451 मध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या भक्त बिदरच्या बादशहाची त्याचं ऐश्वर्य अवलोकन करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बिदरला गेले होते. आज त्या राजवाटीचे जे अवशेष शिल्लक आहेत त्यावरून त्याचे राज्य किती मोठे आणि शक्तिशाली होते याची थोडी कल्पना येते. ते फोटो खाली दिले आहेत. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.